नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले साई स्वराज ऑनलाईन सर्व्हिसेस या आपल्या YouTube चॅनलवर. आज आपण CSC च्या माध्यमातून पीक विमा कसा भरावा हे जाणून घेणार आहोत. पीक विमा भरण्यासाठी प्रथमतः pmfby.gov.in ही लिंक ओपन करावी. त्यानंतर आपल्याला असा इंटरफेस मिळेल. या ठिकाणी आपण आपला इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी एनरोलमेंट पार्टनर्स मध्ये आपण CSC या पर्यायावर क्लिक करावे. या ठिकाणी आपला CSC ID, पासवर्ड व कॅप्चा टाकून साइन इन या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपले स्टेट सिलेक्ट करावे व खरीप 2025 या पर्यायासमोरील चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट या पर्यायावर क्लिक करावे. यात ऍप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करावे व त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करावे. ऍप्लिकेशन फॉर्म ओपन केल्यानंतर जर आपल्याला IFSC कोड माहित नसेल तर आपण जिल्हा, बँकेचे नाव व ब्रांच नेम टाकून देखील IFSC कोड मिळवू शकतो. IFSC कोड माहित असल्यास येस वर क्लिक करावे व IFSC कोड एंटर करून व्हेरीफाय यावर क्लिक करावे. व्हेरीफाय केल्यानंतर बँक व ब्रांच चेक करून अकाउंट नंबर एंटर करावा. अकाउंट नंबर टाकल्यानंतर चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करावे. बँक डिटेल्स फिल केल्यानंतर या प्रकारे इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी आपले पासबुक प्रमाणे नाव एंटर करावे व या ठिकाणी आधार प्रमाणे नाव एंटर करावे. त्यानंतर या ठिकाणी आपला आधार नंबर एंटर करावा व व्हेरीफाय या पर्यायावर क्लिक करावे. जर आपले आधारवरील नाव व आधार नंबर बरोबर असेल तर व्हेरीफाय होईल. आधार व्हेरीफाय झाल्यावर पुढे फार्मर ID, जर आपण फार्मर ID कार्ड काढलेले असेल तर तो ऑटोमॅटिक डिटेक्ट होईल. त्यानंतर रिलेशन टाईप चूज करावे. सन ऑफ, डॉटर ऑफ, वाईफ ऑफ, करस्पॉन्डन्स ऑफ यापैकी जे असेल ते सिलेक्ट करावे. त्यानंतर रिलेटिव्ह नेम टाकावे. त्यानंतर मोबाईल नंबर एंटर करावा व व्हेरीफाय या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर कॅप्चा एंटर करून पुन्हा एकदा व्हेरीफाय या पर्यायावर क्लिक करावे. व्हेरीफाय केल्यानंतर आपण टाकलेल्या मोबाईलवर OTP पाठवला जाईल. तो OTP एंटर करावा व सबमिट या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर या ठिकाणी आपले वय टाकावे. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करावा, मेल फिमेल जे असेल ते. त्यानंतर कास्ट कॅटेगरीमध्ये जनरल, OBC, SC, ST जे असेल ते सिलेक्ट करावे. फार्मर कॅटेगरीमध्ये तुम्ही जर मालक असाल तर ऑनर सिलेक्ट करावे. जर तुम्ही भाडेपट्टा कराराने जमीन केलेली असेल तर टेनर सिलेक्ट करावे. शेअर क्रॉपर असाल तर शेअर क्रॉपर सिलेक्ट करावे. फार्मर टाईप मध्ये आपली शेती कमी असल्यास स्मॉल सिलेक्ट करावे, जास्त असल्यास मार्जिनल सिलेक्ट करावे. या ठिकाणी आपले राज्य, जिल्हा, तालुका, गाव व पूर्ण पत्ता टाकून पिनकोड टाकावा. त्यानंतर नॉमिनी डिटेल्स मध्ये जर आपल्याला नॉमिनीचे नाव टाकायचे असेल तर चेकबॉक्सवर क्लिक करावे. नॉमिनीचे नाव, वय, रिलेशनशिप तसंच पत्ता टाकावा. टाकायचे नसल्यास काही न करता सेव्ह अँड कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर या पेजवर आपली शेती कोणत्या जिल्ह्यात आहे ते निवडावे. त्यानंतर तालुका निवडावा, रेव्हेन्यू सर्कल निवडावे, ग्रामपंचायत निवडावी व आपले गाव निवडावे. जर आपण एकापेक्षा अधिक पिके घेत असाल तर मिक्स क्रॉपिंग या पर्यायासमोरील चेकबॉक्सवर क्लिक करावे व पिकं निवडून घ्यावी. त्यानंतर या ठिकाणी सोविंग डेट अर्थात पीक पेरणीची तारीख टाकावी व हा रेशो टाकावा. रेशो टाकण्यासाठी एक्सेल फाईल डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. यात आपली माहिती फीड करावी व यात आलेला रेशो या ठिकाणी टाकावा.
मिक्स क्रॉपिंग नसल्यास अनटिक करावे. या ठिकाणी आपले पीक निवडावे. त्यानंतर पीक पेरणीची तारीख टाकावी. ऑनर शेअरक्रॉपर टेनंट जे असेल ते सिलेक्ट करावे. सर्वे नंबर गट नंबर टाकावा. त्यानंतर खाते नंबर टाकावा व व्हेरीफाय या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट या पर्यायावर क्लिक करावे. या ठिकाणी आपल्याला जेवढे क्षेत्रासाठी पीक विमा काढायचा असेल तेवढे क्षेत्र एंटर करावे व ॲड क्रॉप और सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर ती माहिती या ठिकाणी खाली दाखवली जाईल ती बरोबर असल्याची खात्री करावी व या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करावे. डॉक्युमेंट अपलोड करताना 100 KBच्या आत डॉक्युमेंट अपलोड करावे. प्रथमतः पासबुक अपलोड करावे. ज्या बँकेत आपले खाते असेल त्या बँकेचे पासबुक अपलोड करावे. त्यानंतर लँड रेकॉर्ड्समध्ये 7/12 व खाते उतारा अपलोड करावा. सोविंग सर्टिफिकेट या ठिकाणी पीक पेरा अपलोड करावा. तर जर जमीन सामायिक असेल तर सामायिक सहमती पत्र अपलोड करावे. त्यानंतर टेनंट सर्टिफिकेटमध्ये जर आपण जमीन भाडे कराराने घेतलेली असेल तर भाडे करार अपलोड करावा. आपल्याला पीक पेरा सहमती पत्र भाडे करार व पीक रेशो काढण्यासाठीचे कॅल्क्युलेटर डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेले आहे. त्यानंतर प्रिव्ह्यू या पर्यायावर क्लिक करावे व आपण भरलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करावी. त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करावे व मेक पेमेंट या पर्यायावर क्लिक करावे. मेक पेमेंट केल्यानंतर आपला CSC पासवर्ड टाकून व्हॅलिडेट या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला 2 पर्याय दिसतील. आपण मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून देखील पेमेंट करू शकता किंवा CSC वॉलेटच्या माध्यमातून पेमेंट करू शकता. CSC वॉलेटच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी वॉलेट पिन टाकावा व पे या पर्यायावर क्लिक करावे. या पद्धतीने आपला पीक विमा भरला गेला आहे. कस्टमरला त्याची प्रिंट देताना प्रिंट या पर्यायावर क्लिक करावे व अशा प्रकारची प्रिंट कस्टमरला द्यावी. त्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन या पर्यायात आपल्याला पेड ॲप्लिकेशन्स या ठिकाणी आपले ॲप्लिकेशन पाहायला मिळेल व काही दिवसांनी ॲप्लिकेशन अप्रूव्ह झाल्यानंतर अप्रूव्ड मध्ये दिसेल. जर त्यात त्रुटी असेल तर ते रिव्हर्टेड ॲप्लिकेशन या पर्यायात दिसेल.